शरीरं सुरूपं यथा वा कलत्रं यशश्चारुचित्रं धनं मेरुतुल्यं गुरोरङ्घ्रिपद्मे मनश्चैन लग्नं ततः किं ततः किं ततः किं ततः किम् शरीरं सुरूपं यथा वा कलत्रं यशश्चारुचित्रं धनं मेरुतुल्यं गुरोरङ्घ्रिपद्मे मनश्चैन लग्नं ततः किं ततः किं ततः किं ततः किम् कलत्रं धनं पुत्रपौत्रादि सर्वं गृहं बान्धवाः सर्वमेतद्धि जातं गुरोरङ्घ्रिपद्मे मनश्चैन लग्नं ततः किं ततः किं ततः किं ततः किम् कवित्वादिगद्यं सुपद्यं करोति गुरोरङ्घ्रिपद्मे मनश्चैन लग्नं ततः किं ततः किं ततः किं ततः किम्. त्यावेळेला मुलांना थोडंसं वेगळं वाटत होतं, अनुलोम असेल किंवा आपल्या या ठिकाणी असणारे काही प्रत्यक्ष आपण घेत होतो. पण याची गरज ज्या वेळेला आपण बाहेरच्या जगामध्ये आज जागतिक योग दिन साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे हा उद्देश या ठिकाणी आपल्याला सरांनी सांगितलेला आहे. कारण आपले जे पंतप्रधान आहेत त्यांनी जगभर पूर्ण भारतभर या ठिकाणी आजच्या दिवस जो आहे तो जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्याच्या ठिकाणी आपण सर्वांनी अवलंबलेलं आहे. या ठिकाणी सगळे आपलं जे स्वप्न बघितलं होतं विजन 2020 हा तुमच्याच हे तरुणांचा देश असणार आहे. आणि आजचे तरुण जर बघितले तर इथं आलेले एकही तरुण असं नाही की हे कधी करतात तर एक जॉब म्हणून एक नोकरी लागावी म्हणून आपण त्या ठिकाणी ते करत असते. परवाच्या दिवसापासून पोलीस भरतीचं प्रशिक्षण चालू आहे. परवा सकाळी ज्या वेळेला मी त्या ठिकाणी 5 वाजता ग्राउंडवरती गेलो त्या प्रगतीमध्ये तुम्हाला त्याची जरूर साथ मिळणार आहे. तुमच्या मनःशांतीसाठी तुमच्या शारीरिक सुदृढतेसाठी योग तर आजच्या निमित्ताने अतिशय छान असं आयोजन झालेलं आहे. मैदानात झालं असतं तर अजून त्याला खूप चांगलं स्वरूप आलं असतं. पण पुढच्या वेळेला ज्यावेळेला मैदान आपलं ओलं राहणार नाही त्यावेळेला आपण मॅडमला परत एकदा बोलवून घेऊ.
या ठिकाणी जागतिक योग दिनानिमित्त आपण आपल्या धर्मवीर संभाजी विद्यालयामध्ये योग दिन साजरा केला आणि त्यासाठी मुख्य प्रशिक्षक दिव्यताई या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रात्यक्षिके करून दाखवले, परत करून दाखवायचे होते. प्रशिक्षण घेतोय ना, तर यांनी सुद्धा आपल्याला प्रत्यक्ष कसं करायचं याचं दर्शन दिलं, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. त्यानंतर मापारी सर, मुशीर सर, एनसीसीचे ANO यांचंही मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने विद्यालयाच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापक नेमारायचा नाही, तर आजपासून तुम्ही घरामध्ये जाऊन उद्यापासून रोज करायचा. तुमच्या आई वडिलांना आणि तुम्हाला सर्वांना त्याचं कौतुक वाटेल आणि खरंच त्यांना आनंदी झाला. हा कार्यक्रम आपण देश सुदृढ असेल तरच खऱ्या अर्थाने बलवान आणि शक्तिशाली होत असतो. आणि त्यासाठी आपण आपलं आरोग्य नीट ठेवायचं असेल तर आपण रोज प्राणायाम केला पाहिजे. त्यांनी अध्यक्षाच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असेल. स्वस्य गेहे न कार्ये न देहे